आता हा जो काही संभ्रम निर्माण करण्याची एक काय पॉलिटिकल स्टाईल निर्माण झाली, त्याच्यामध्ये एक धोरण स्पष्ट झालं पाहिजे की रिफायनरी तुम्हाला पाहिजे की नको. पण हे आंदोलनं मी पण केलीत. मी आंदोलनातूनच मोठा झालेला कार्यकर्ता आहे. पण ह्याला जाळून टाकू, त्याला मारून टाकू, त्याला चाकू न मारू, त्याला तलवारीनं मारू, हे काय आंदोलन असू शकत नाही. सर्व बातम्यांचे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आताच साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातम्यांचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. या कार्यक्रमामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वेळ दिली त्याबद्दल त्यांचे अगोदरच मी आभार मानतो. कारण नंतर प्रेक्षकांच्या प्रश्नांमध्ये आणि नुसते प्रेक्षक नाही आहेत तर त्या क्षेत्रातली मान्यवर मंडळी आहेत, त्यामुळे त्यांना त्यांच्या क्षेत्राबद्दल जाणून घ्यायचंय. या उद्योगाच्या क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर गेल्या 3 महिन्यात हे नवीन सरकार जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हापासून हाच विभाग सर्वाधिक चर्चेत आहे. आणि तोफेच्या तोंडी कोण आहेत तर उदय सामंत हे तोफेच्या तोंडी आहेत. कारण चौफेर टीका होते, विरोधक टीका करतायत, लोकांमध्ये एक संभ्रम पसरू लागलेला आहे, उद्योग राज्याबाहेर जात आहेत. एकूणच नवीन सरकार आल्यानंतर सगळ्यात मोठा चॅलेंज जो आहे तो म्हणजे रोजगाराचा. कारण कोरोना काळानंतर तो अधिक प्रकर्षाने जाणवायला लागला. अशा काळात तुम्ही उद्योगमंत्रीपद हातात घेतलेलं आहे. यापूर्वी तुमच्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षण होतं, त्या अगोदर सुद्धा राज्यमंत्रीपदी तुम्ही काम केलेलं आहे. हे किती आव्हानात्मक खातं वाटतंय तुम्हाला? सर्वप्रथम मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की मला उद्योग विभागाची बाजू मांडण्याची संधी मला आपण दिलीत. आणि आपण जे सांगितलं ते देखील अतिशय योग्य आहे की 3 महिन्यामध्ये सगळ्यात रडारवर असलेला मंत्री आम्ही स्वतः आहे. पण मला त्याचा आनंद आहे. कारण मंत्रीपद गेल्यानंतर, सत्ता गेल्यानंतर किती पॅनिकनेस येतो या 3 महिन्यामध्ये अतिशय जवळून मी बघतोय. उद्योग आले पाहिजेत, उद्योग महाराष्ट्रातला एकही बाहेर जाऊ नये या मताचा मी देखील आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट आहे की या उद्योग विभागाला एक सिस्टीम आहे. उद्योग आल्यानंतर नक्की उद्योगमंत्री म्हणून मी काय करावं, आमच्या सीईओनं काय करावं, आमच्या प्रधान सचिवानं काय करावं, आमच्या कमिशनरनं काय करावं. माझ्या विभागामध्ये किमान 8 IAS ऑफिसर आहेत. ही सगळी यंत्रणा आहे ही मंत्र्याच्या अंतर्गत हे 7 IAS ऑफिसर चालवत असतात. आणि म्हणून बरोबर आहे की 3 महिन्यामध्ये प्रकल्प गेला, वेदांता फॉस्कॉन गेला, एअरबस गेला, नंतर कोणाला तरी सुपीक डोक्यातनं कल्पना आली की सॅफरान गेला, आणि काल कोणीतरी सांगितलं ऊर्जाचा पण गेला. मला असं वाटतं की ह्याची वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे. आज मी मंत्री झाल्यानंतर मी किती हाय पॉवर कमिटीच्या मिटिंग घ्यायला लावल्या, मी मुख्यमंत्री महोदयांना किती कॅबिनेट सब कमिटीच्या मिटिंग घ्या म्हणून सांगितल्या. ह्याच्यावर उद्योजकांचं भवितव्य अवलंबून आहे. आणि माहितीच्या अधिकारामध्ये एखादी गोष्ट समोर आल्यानंतर ती योग्य आहे की अयोग्य आहे ह्याच्यावर देखील जी टीका टिप्पणी होते. याच्यामुळे मी सांगितलं की 4 प्रकल्प जे गेलेले आहेत त्याच्या मी श्वेतपत्रिका जाहीर करणार आहे. परंतु वेदांता फॉस्कॉनची परिस्थिती काय, तर वेदांता फॉस्कॉननं आपल्याकडे जानेवारीमध्ये अर्ज केला. त्याचा खुलासा काल अनिल अगरवालनी गुजरातमध्ये देखील केला. त्याच्यानंतर आम्ही जमीन दाखवली, हे बरोबर आहे, जमीन दाखवली. त्याच्यानंतर डाऊसला आम्ही चर्चा केली. त्या चर्चेमध्ये मला जायचं नाही, टीका पण करायची नाही. पण तुम्ही हाय पॉवर कमिटीची मिटिंग घेतली का? ज्यावेळी उद्योजक आपल्याकडे येत असतो त्याला आपण 100% इन्सेंटिव्ह देणार आहोत, आपण त्याला काय वॉटर फॅसिलिटी देणार आहोत, आपण त्याला काय लँड फॅसिलिटी देणार आहोत, ह्याच्यावर आपण चर्चा करत नाही. आपण हाय पॉवर कमिटी घेतली नाही. मी सरकारमध्ये आहे म्हणून मला सांगायचं नाही की माझी बाजू मला मांडायची नाही. पण 15 जुलैला हाय पॉवर कमिटीची मिटिंग झाली. त्याच्या अगोदर फॉस्कॉन गेलेला होता गुजरातला. त्याच्यानंतर एअरबसच्या बाबतीमध्ये जर स्पष्ट असं सांगितलं, एक जरी वाक्य, मी एक शब्द म्हणत नाही, एक जरी वाक्य महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या उद्योग विभागानं किंवा आमच्या MIDCनं सेंट्रलच्या डिफेन्सला लिहिलेलं असेल की तो प्रकल्प आम्हाला इथं पाहिजे, तर मी सांगेन ते हरायला तयार आहे. म्हणजे आपण प्रयत्न करायचं नाही, आपण पत्रव्यवहार करायचं नाही. आणि सरकार बदललं याचा राग ठेवून फक्त वेगळे आरोप प्रत्यारोप करायचे, याच्यामध्ये मला खरोखरच काही पडायचं नाही. कारण शेवटी हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमातनं उद्योग विभागाची नक्की भूमिका काय हे देखील मला विशद केली पाहिजे. आणि आज मी आपल्या माध्यमातून अगदी जबाबदारीनं सांगतो, आत्मविश्वासानं सांगतो, अति आत्मविश्वासानं सांगत नाही, आत्मविश्वासानं सांगतो की पुढच्या 3 महिन्यामध्ये किमान 40 ते 50 हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये येईल. हे आम्ही केलेले एफर्ट्स आहेत 3 महिन्यामधले. आणि त्याच्यानंतर वेदांता फॉस्कॉनपेक्षा सगळ्यात मोठा प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये आणण्याचं आश्वासन काल स्वतः अनिल अगरवालनी दिलेलं आहे गुजरातमध्ये. आणि म्हणून प्रकल्प गेले हे सांगण्यापेक्षा प्रकल्प का गेले याच्यावर देखील आपण थोडंफार मंथन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. कारण मी आरोप प्रत्यारोप करत नाही. 18 महिने ज्यावेळी कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग होत नाही, आज अनेक उद्योजक आणि संघटनांचे प्रतिनिधी देखील त्या ठिकाणी आलेले आहेत. 18 महिने जर कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग झाली नाही तर आम्ही इन्सेंटिव्ह पॅकेज काय देणार आहोत, आम्ही लँडचं काय पॅकेज देणार आहोत, आम्ही इलेक्ट्रिसिटीमध्ये काय कन्सेशन देणार आहोत, हे इंडस्ट्रियलिस्टला कळू देखील शकत नाही.
आणि म्हणून सांगतो की ज्यावेळी एक 15-20 दिवसापूर्वीची ही गोष्ट आहे, सिनार्मस नावाची एक कंपनी आहे जी रायगडला होते, त्यांनी 37 कोटी रुपये आमच्याकडे भरलेत. किती वर्षापूर्वी भरलेत ते साल मी आता सांगत नाही, परत त्याच्यातनं असं होईल त्या साला भरले म्हणून सांगितलं त्यावेळी सरकार कोणाचं होतं त्याच्यामध्ये मला जायचं नाही. त्यांनी मला येऊन सांगितलं, कारण त्यांचा बेस जरी ते इंडोनेशियाचे असले तर तिथले अधिकारी जे आहेत ते काश्मीरचे आहेत, म्हणून त्यांना भारताबद्दल आणि विशेषतः महाराष्ट्राबद्दल अट्रॅक्शन आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही परत इंडोनेशियाला चाललो. म्हटलं जाण्यामागचं कारण काय? तर त्यांनी सांगितलं की आम्ही फॉलोअप घेऊन सुद्धा, आम्ही पाठपुरावा करून सुद्धा मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली जी कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग आहे ती 18 महिने झाली नाही. मग आम्हाला 18 महिने जर कळणारच नसेल की तुम्ही आम्हाला काय इन्सेंटिव्ह देताय, तर आम्ही महाराष्ट्रात थांबून काय उपयोगाचं आहे? पण हे देखील सांगितलं पाहिजे की 8 दिवसामध्ये पुढच्या कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग झाली आणि मी पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो की 25,368 कोटीच्या 1000 कोटीच्या प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली. त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोप करणं ठीक आहे, पण महाराष्ट्राच्या उद्योजक जे काही सेक्टर आहे त्याला पुढे न्यायचं असेल तर मला असं वाटतं की सांघिक प्रयत्नाची गरज आहे. आणि त्याचं एक साधं उदाहरण सांगतो मी की आज जरी ठीक आहे सत्तांतर झालं असेल, सत्तेमध्ये कोण असतील कोण नसतील, परंतु जे सिनियर लीडर आहेत त्यांनी जर सबमिशन केलं, त्यांनी जर सूचना केल्या, तर आजही माझ्यासारखा कार्यकर्ता स्वीकारू शकतो. एक 8 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, शरद पवार साहेब ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले त्याच्या अगोदर 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे की त्यावेळी त्यांना माझ्या मुलाखतीतनं काही शंका निर्माण झाली किंवा त्यांना असं वाटलं की मी एखाद्या कुठच्या उद्योजकावर बोललो. त्यांनी मला हक्कानं फोन करून सांगितलं की उदय तुझं चुकलंय किंवा हे बरोबर आहे, इथं ही सुधारणा करणं गरजेचं आहे. आणि मी आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर देखील सांगितलं की विरोधी पक्ष नेते असतील अजितदादा, त्यांनी जर मला सांगितलं की माझ्यासमोर तारखा ठेवा, मी त्यांच्यासमोर जाऊन द्यायला तयार आहे, जयंत पाटील साहेबांकडे जाऊन द्यायला तयार आहे. परंतु ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करायचं आणि कुठंतरी वेगळ्या पद्धतीनं युवा पिढीला ट्रॅकवर आणायचं आणि त्यांच्याकडनं काही वेगवेगळ्या करून घ्यायचं, हे राजकारण महाराष्ट्राच्या हिताचं नाही, महाराष्ट्राच्या उद्योजक जगताच्या देखील हिताचं नाही. काल मी दिल्लीमध्ये देखील हेच सांगितलं, पियुष गोयलजींच्या बरोबर जो कार्यक्रम होता, आम्ही देखील त्यांना हे सांगितलं की ज्यावेळी इन्व्हेस्टमेंट आमच्याकडे येते त्यावेळी तिथलं राजकीय वातावरण देखील हे हेल्दी असणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं सगळ्यांनी सांघिक प्रयत्न केले पाहिजेत असं माझं मत आहे. आरोप प्रत्यारोप होत राहतील, तुम्ही आरोपांची उत्तरं द्याल, सगळं ते राजकारणा बरहुकूम होत राहील. पण एक महत्वाचा मुद्दा आहे की आतापर्यंत महाराष्ट्र हे हॉट डेस्टिनेशन ठरलं होतं. परदेशातनं विदेशी गुंतवणूक येत असते, ती जवळपास 40 ते 45% विदेशी गुंतवणूक थेट महाराष्ट्रात यायची. आता तो आकडा खाली घसरलाय, कदाचित ललित गांधी सर वगैरे यावर अधिक प्रकाश टाकू शकतील. पण जे हॉट डेस्टिनेशन असलेलं राज्य आता आरबीआयच्या एका अहवालानुसार हे 8व्या 9व्या आणि आता तर 13व्या नंबरवर गेलेला आहे. हा जो आपला डाऊनफॉल झालेला आहे याला जबाबदार कोण धरताय तुम्ही? नाही, ह्याला परत मी जबाबदार धरला गेलो तर मी राजकारण आणतो असं होईल. परंतु काय 10 नंबरला असेल, 8 नंबरला असेल, त्याला 5 नंबरवर कसं आणायचं, 4 नंबरवर कसं आणायचं, 1 नंबरवर कसं आणायचं, यासाठी आमचे प्रयत्न राहिले पाहिजेत. आणि ज्यांचा आता तुम्ही उल्लेख केला, या संघटनांशी मी या 3 महिन्यामध्ये वारंवार त्यांच्याशी चर्चा करतोय. आज देखील मी उत्तराखंडच्या काही मिनिस्टर लोक होते त्यांच्याशी बोललो की मेडिकल टुरिझम जे आहे, म्हणजे आमच्याकडचं मेडिकल फॅसिलिटी आहे, तुमच्याकडे टुरिझम आहे, असं काही एमओयू करून आपल्याला काही पुढे जाता येईल का? परवा आम्ही स्टील इंडस्ट्रीशी बोललो. आता स्टील इंडस्ट्री मी माझ्या रत्नागिरीमध्ये करतो म्हणून सांगितलं, तर मला असं वाटतं की ही फक्त राजकीय घोषणा आहे. पण स्टील इंडस्ट्री कुठं झाली पाहिजे? ती चंद्रपूर आणि गडचिरोलीलाच झाली पाहिजे. ती कशासाठी झाली पाहिजे? तर ज्याचा आपण उल्लेख केला की महाराष्ट्र 8व्या 9व्या 10व्या नंबरला गेला, याची कारणं शोधली पाहिजेत. जर गडचिरोलीतलं आणि चंद्रपूरमधचं रॉ मटेरियल आहे ते राजस्थानला चाललंय आणि राजस्थानमध्ये पक्क सामान बनून परत आपल्याकडे येतंय आणि ते आपण विक्री करतोय. मला असं वाटतं की तिथंच आपण जर स्टील पार्क केला तर ह्या अडचणी दूर होऊ शकतात. आणि मी आज योगायोग कदाचित असेल की तुमच्या कार्यक्रमाचा, आज येतानाच चंद्रपूरच्या एका कंपनीशी आम्ही चर्चा केली. उद्या 10 वाजता त्याची बैठक आहे. 1000 एकर जागा आम्ही त्यांना देतोय आणि जवळजवळ 1700 कोटीचा स्टील प्रोजेक्ट त्या ठिकाणी ते लावतात. वेदांता फॉस्कॉन 1.5 लाखाचा आला नाही, 1.5 लाख कोटीचा आला नाही, ठीक आहे, तो गेला, त्याच्याबद्दल दुःख आहे. पण महाराष्ट्रामध्ये जे पोटेन्शियल आहे, महाराष्ट्रामधले जे पूर्वीचे उद्योग आहेत, त्यांना एक्सपान्शनला देखील वाव दिला पाहिजे. यासाठी आम्ही काही अँबॅसेडर जे आहेत त्यांच्याशी चर्चा करतोय. पण युवा पिढीला या सगळ्या राजकारणामध्ये नाराज करून उपयोगाचं नाही. युवा पिढीला रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि मी ठामपणानं सांगतो की येत्या काही दिवसामध्ये, या 3 महिन्यामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये झालेलं परिवर्तन आपल्याला नक्की दिसेल. मध्यंतरी शरद पवारांनी एका त्यांच्या पत्रकार परिषदेत एक मुद्दा मांडला होता की त्यांच्या काळात ते मुख्यमंत्री असताना किंवा त्यांनी मंत्रिमंडळात ज्यावेळेला काम केलं त्या काळात उद्योग विभागासाठी एक घारे नावाचे समथिंग काहीतरी त्यांनी आडनाव घेतलं, कदाचित घारेच असेल ते,
एक असे सचिव दर्जाचे अधिकारी होते ज्यांना हे पूर्णतः जबाबदारी दिली होती की अधिकाधिक उद्योग आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. अशा पद्धतीने एखादं SPV आपण स्पेशल पर्पज व्हेकल वगैरे अशा पद्धतीने आपण एखादी यंत्रणा उभारू शकत नाही का? कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वतः मीटिंग्स घेणं आणि तुमच्या कार्यबाहुल्यामुळे ते शक्य होईलच असं नाही. तर अशी एक वन विंडो सिस्टीम, म्हणजे आता बोलताना एक उल्लेख असा आला की वन विंडो सिस्टीम आपल्याकडे अशी असते की वन विंडोतनं आत गेले की आतमध्ये असंख्य विंडो असतात. तर ही यंत्रणा बदलण्यासाठी काही एखादं SPV उभारणं गरजेचं वाटत नाही का? मला असं वाटतं की हे जे उदाहरण दिलेलं आहे ते कदाचित ललितजी गांधींनी दिलेलं असावं असं मला वाटतं. म्हणजे तुमचं आधी त्यांच्याशी बोलणं झालं. मी त्यांना जे ओळखतो ते जे काही चर्चा करतात त्याच्यातलं हे उदाहरण असावं. पण त्यांची सिस्टीम बरोबर आहे. माझ्याकडे आता मैत्री नावाचा एक विभाग आहे, त्यांना देखील माहीत असेल. पण या मैत्रीमध्ये गेल्यानंतर ते मैत्रीसारखं वाटलं पाहिजे, कारण ती एका विंडोमध्ये गेल्यानंतर 10-10 विंडो असू नये या मताचा देखील मी आहे. आणि म्हणून मी अशी देखील प्रोसिजर करण्याचा प्रयत्न करतो की ज्यावेळी इंडस्ट्रीचा आमच्याकडे MOU होईल, आम्ही त्यांना कम्फर्ट लेटर देऊ किंवा लँड अलॉट करू. आम्ही त्यांना अशी कंडिशन घालू की चला तुम्हाला 90 दिवसामध्ये जे काही कागदपत्र करायचे आहेत पूर्ण ते योग्य पूर्ण करा, पण तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरला सुरू करा. तुम्हाला इन्सेंटिव्ह काय पाहिजे ते सांगा, तुम्हाला जे काय पाहिजे ते आम्हाला सांगा. जसं आपण अब्रॉडमधल्या कंपन्यांना रेड कार्पेट घालतो, आज महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रीयन उद्योजक जे आहेत, मराठी उद्योजक जे आहेत, त्यांच्याशी देखील चर्चा केली. त्यांचं थोडंफार दुःख असं आहे की तुम्ही सगळंच रेड कार्पेट अब्रॉडच्या लोकांना देता, बाहेरच्या लोकांना देता, परदेशी कंपन्यांना देता, आम्हाला कधीतरी रेड कार्पेट नाही, कुठचं तरी साधं कार्पेट तरी द्या. तर मी त्यांना असं सांगितलंय की इंडस्ट्री 50,000ची असू दे किंवा 50,000 कोटीची असू दे, ती इंडस्ट्री आहे. ते 50,000पासून 50 लाख कोटीच्या इंडस्ट्रीपर्यंत जे फॅसिलिटी समोरच्या नाही त्याच फॅसिलिटी महाराष्ट्रीयन उद्योजकाला मिळाल्या पाहिजेत. यासाठी आम्ही आता GR देखील तयार केला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की इंडस्ट्री येताना त्यांना कमी कागद लागले पाहिजेत, अधिकाऱ्यांच्या त्या कागदावर कमी सह्या असल्या पाहिजेत आणि एक खिडकी योजना असलीच पाहिजे. परंतु एक खिडकीमध्ये गेल्यानंतर त्यांना त्या खिडकीमध्ये आपण का गेलो याचा पश्चाताप देखील होता कामा नये, याच दृष्टीनं आम्ही कार्यवाही करतोय. आणि म्हणून मी सांगितलं की थोडा अवधी देणं गरजेचं आहे. 2.5 महिन्यापूर्वीच मी राज्याचा उद्योगमंत्री झालोय. उद्योगमंत्री झाल्यानंतर आपण बघितलं की हे गेलं ते गेलं सगळं चालू आहे, त्याला क्लेरिफिकेशन द्यायला सांगतायत. आणि मगाशी जे म्हटलं की ज्येष्ठ नेत्यांनी सूचना करणं गरजेचं आहे. जे शरद पवार साहेबांचा उल्लेख आपण ह्या ठिकाणी केला त्याच्यावर आमची चर्चा झाली, मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाली, उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झाली. आणि येत्या 15 ते 20 दिवसामध्ये असा एक अधिकारी IAS लेवलचा जो त्याला एक्सपिरियन्स आहे, जो अनुभवी आहे, जो ही फॉरेन करन्सी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आणू शकतो, इथे उद्योग अतिशय चांगल्या पद्धतीने निर्माण करू शकतो, अशावर जबाबदारी देण्याची आमची चर्चा झालेली आहे. येत्या महिन्याभरामध्ये त्याची आम्ही ऑर्डर करणार आहोत आणि अधिकारी नेमणार आहोत. अगदी मोठं स्टेटमेंट म्हणावं लागेल. आपण येणाऱ्या उद्योगाबद्दल, परदेशातून येणारे असतील किंवा इतर राज्यातून, त्याच्याबद्दल विचार करतोय, त्याच्याबद्दल बोललं जातंय. पण इथे अस्तित्वात असलेले जे उद्योग आहेत त्यांच्याकडे विशेष लक्ष दिलं जात नाही. उदाहरणार्थ MIDCची, अनेक MIDCची आपण पंचतारांकित असलेल्या MIDC मध्ये पण खड्डेयुक्त रस्ते असतात. हेवी व्हेकल्स तिथनं जर जात असतील तर तिथे काही कॉन्क्रीट रस्ते करण्याची गरज आपल्या MIDCला भासत नाही किंवा तसं त्यांच्याकडे फंडचा तुटवडा असेल. 7,000 कोटी रुपयांची देणी सबसिडी पोटी अनेकदा तटलेली आहेत, असाही एक मुद्दा मधल्या काळात आताच्या चर्चेतनं काही वेळापूर्वी कळला. तर आपण अस्तित्वात असलेल्या उद्योगांना अधिक चांगल्या रीतीने ते बहरावेत म्हणून काही प्रयत्न करताना दिसत नाही. तसे काही प्रयत्न तुमच्याकडून विशेषतः होणार आहेत का? ही जी सबसिडी आहे, जी 7,000 कोटी रुपये पेंडिंग आहे, हे बरोबर आहे. याला देखील करोनाचं सारखं कारण सांगितलं गेलं की करोनामुळे फिनान्शियल पोझिशन आमची चांगली नाही, असं नाही तसं नाही. पण ह्यांना 2-3 महत्वाच्या गोष्टी होत्या की करोनामुळं हे इन्सेंटिव्ह पॅकेजची मुदत 2 वर्षांनी वाढवायची होती. ती वाढवण्याकडे कोणी लक्ष दिलं नाही, ती आम्ही वाढवली. आणि नुसती वाढवली नाही तर 7,000 कोटीपैकी 1,170 कोटी रुपये कुठचीही चर्चा न करता, चर्चा म्हणजे आपल्याला लक्षात आले असेल, चर्चा न करता ही उद्योजकांच्या खात्यामध्ये जमा झाली. म्हणजे कुठली चर्चा म्हणताय आपण? पूर्वी कदाचित चर्चा होतच असेल, मला माहित नाही. म्हणजे काय टक्केवारीचा तुम्ही मुद्दा म्हणताय का? ते आता माझ्यापेक्षा ललितजी चांगलं सांगतील. त्यांची कधीतरी या विषयावर तुम्ही मुलाखत घेतली पाहिजे. उद्योग जगतामध्ये 2.5 वर्षामध्ये 7.5 वर्षामध्ये ललितजी काय काय दुःख आहेत आणि 2.5 महिन्यामध्ये उदय सामंतनं पण किती दुःख दिली हे तुम्ही महाराष्ट्राला सांगितलं. पण ते उदय सामंत आणि ललित गांधी इतक्यापुरतच मर्यादित न ठेवता आम्हालाही सांगा ना, म्हणजे सगळ्या राज्याला कळेल की काय होतं. महाराष्ट्राच्या उद्योजकांमध्ये 7,500 कोटी रुपये हे देणं पेंडिंग होतं. हे सगळी संघटना, म्हणजे ह्यांची संघटना अशी नाही, जेवढ्या महाराष्ट्रातल्या संघटना आहेत त्यांनी माझी भेट घेतली आणि त्यांनी एक विनंती केली की करोनाच्या पार्श्वभूमीवर एकतर आम्ही उद्योग संपले, हे संपले म्हणून तुम्ही मोठमोठी भाषणं करता, यांनी मला एवढे खडेबोल सुचवलेले आहेत. आणि तुम्ही एवढं करून सुद्धा आमचे 3,000 कोटी रुपये पहिल्या टप्प्यातले तुम्ही आम्हाला देत नाही आणि उद्योग इथे राहावे अशी भूमिका घेता. ही कुठची भूमिका तुमची आहे?
त्याच्यानंतर पुढच्या 15 दिवसात जवळजवळ 1170 कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. अजून 1400 कोटी रुपये येत्या 15 दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. आणि मी त्यांना शब्द दिलाय की मार्चच्या अगोदर जास्तीत जास्त इन्सेंटिव्ह म्हणजे जी सबसिडी आहे ही तुमच्या खात्यामध्ये न चर्चा करता भरण्याची जबाबदारी ही माझी आहे. कारण शेवटी उद्योजक जगला पाहिजे. या सगळ्या इन्सेंटिव्ह ज्या स्कीम आहेत ह्या आम्ही मेहरबानी करत नाही आहोत. काही लोकांना असं वाटतं की आम्ही इन्सेंटिव्ह देतोय म्हणजे आम्ही फार मोठं काहीतरी कौतुक करतोय. अजिबात नाही. हा त्यांचा हक्क आहे इंडस्ट्रीचा. कारण त्यांच्याकडनं जे टॅक्सेशन आम्ही गोळा करतोय तेच त्यांना आम्ही परत देतोय. ह्याच्या पलीकडे आम्ही काय करत नाही. सबसिडी कशाला आहे? सबसिडी माझ्याकडे जी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे त्याला जी 25% 35% सबसिडी आहे ती मी समजू शकतो. पण जे मेगा प्रोजेक्ट आहेत, अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट आहेत ते आमच्याकडेच पैसे भरतायत. आणि ते आमच्याकडे पैसे भरून आम्हाला एवढं सांगतायत की तुम्ही कधीतरी कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग लावा आणि आम्हाला आमचे पैसे परत द्या. म्हणजे इंडस्ट्री इथे चांगल्या पद्धतीने एस्टॅब्लिश होईल. आणि ते पैसे देण्यासाठी आम्ही जर काचकूच करत असू तर मला असं वाटतं ते काही चांगल्याचं धोरण नाही. म्हणून जितके इन्सेंटिव्हचे पैसे आहेत तेवढे देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. अगदी आपण काही उद्योजक आणि इतर संस्थांचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडनं थेट प्रश्न घेऊयात. हा, नमस्कार. मी केदार ओक. सरकार बदलली तर प्रत्येक वेळेला आर्थिक धोरणं बदलली जातात किंवा उद्योगाची धोरणं बदलली जातात आणि त्यामुळे खूप प्रोजेक्ट डिले होतात. मग ते मेट्रो असून दे, सीफेसचा रोड असून दे, कुठचंही सरकार येतं पण एक सामायिक धोरण का ठरवत नाही? कोणी सरकार येऊन दे, पॉलिसी डिसिजनमध्ये कधी बदल होणार नाही जेणेकरून काय की जी प्रोजेक्ट 10-10 वर्ष 15 वर्ष जातात ज्याने ऑपरेटिंग कॉस्ट वाढते ती सरकारची सेव्ह होईल. तर अशा पद्धतीचं काही धोरण यापुढे सरकार आखणार आहे का? कारण की हे अत्यंत आवश्यक आहे माझ्या मते की यामुळे काय होतं माहिती का, तुमच्याच कॉस्ट वाढतात. आज लोक टॅक्सेशन करतायत, सगळं करतात, पण त्यांना फॅसिलिटीज मिळताना खूप वेळ जातोय. तर त्या अनुषंगाने काही सरकार करणार का? एकच सामायिक धोरण कोणाचंही सरकार येऊन दे, मग कुठचे प्रोजेक्ट जायची वेळ येणार नाही किंवा जो डिले होतो प्रोसेसिंगमध्ये तो वाचेल. तर याबद्दल एक तुम्ही स्थायी यंत्रणा उभी करायची. नाही, करावीच लागेल. कारण मी आपल्याला तसं साधं एक उदाहरण देतो. आपल्याकडची IT पॉलिसी जी आहे ती संपलेली आहे 2.5 वर्षापूर्वी. IT पॉलिसी जर वेळच्या वेळी तज्ज्ञांची चर्चा करून आम्ही प्रोसेसमध्ये जाऊन पुढे केली असली तर अनेक IT कंपन्या ज्या बाहेर गेल्या इथे थांबल्या असत्या. एक 7-8 दिवसापूर्वी IT मधले डेटा सेंटरवाले अनेक सगळे लोक मला भेटले आणि त्यांनी म्हणले तुम्हाला जसं आता साहेबांनी सांगितलं की पॉलिसी जी आहे आपल्याकडे काय होते की पॉलिसी ही 3 वर्षासाठी 4 वर्षासाठी 5 वर्षासाठी केली जाते आणि 5 वर्षानंतर परत आम्ही सगळे बसतो. मग ती 10 वर्ष करायची की 15 वर्ष करायची ही ठरली जाते. तर जसं आता साहेबांनी सांगितलं तसं धोरण आम्ही आणतो की आता IT पॉलिसी जर आपल्याला करायची असेल तर त्याच्यामधले जे बदल आहेत ते 3 वर्षानं करा, 4 वर्षानं करा किंवा 10 वर्षानं करा. पण जी IT पॉलिसी आता आम्ही 2022ला लॉन्च करू ती त्या इंडस्ट्रियलिस्टच्या हिताची असेल आणि त्याच्यामध्ये जे काही बदल होतील जसं आम्ही अमेंडमेंट करत जातो तसंच करत जर आम्ही केलो तर ते सेक्टर देणं पण गरजेचं आहे ना. कारण जर ते नुसतंच तुम्ही एक धोरण म्हणून राबवलं, पुढच्या सरकारने ते बदललं, जो त्यांचा मुद्दा आहे की सरकार बदलतात आणि मग धोरण बदललं जातं, मग त्याला काहीतरी कायद्याचा आधार दिला जातो. माझ्याकडे कसं आहे थोडंफार MIDCला कायद्यानं प्रचंड अधिकार दिले आहेत. आमचं जे बोर्ड आहे त्याला भरपूर अधिकार दिलेले आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये जर आम्ही ठराव केला की बाबा ही जी पॉलिसी आता 25 वर्षासाठी आहे, ही पॉलिसी जी 50 वर्षासाठी आहे, तर त्यांना ठराव बदलताना जी हिताची आहे ती म्हणतो ठराव बदलताना फार कायदेशीर बाजू बघाव्या लागतात. त्याच्यामुळे ज्या पॉलिसीज आहेत ह्या परमनंट पॉलिसीज असल्या पाहिजेत. त्याला जर आपण कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा ऑब्लिक करून ठेवले तर नंतर ती सोय होते काही लोकांची. तर तशी होता कामा नये. आपण इंडस्ट्रियलिस्टची सोय बघितली पाहिजे आणि अशी पॉलिसी जी आहे जे आता साहेबांनी सांगितलं अशा पॉलिसी कॉन्क्रीट पॉलिसी तयार झाल्या पाहिजेत. आता मी हायड्रोजन पॉलिसी आणतो. आता हायड्रोजन पॉलिसी महाराष्ट्र जे आणतंय हे देशातलं पहिलं राज्य आहे आणि याचा उल्लेख केला पाहिजे की माननीय पंतप्रधानांनी हायड्रोजन पॉलिसी ही पहिल्यांदा लॉन्च केली केंद्र शासनामध्ये आणि त्याचे आयडॉल म्हणून काम करतायत नितीन गडकरी साहेब. हायड्रोजन पॉलिसी जर आम्ही महाराष्ट्रामध्ये आणली तर हायड्रोजन स्कूटर आहेत, हायड्रोजन बसेस आहेत, हायड्रोजन ट्रक्स आहेत, कोस्टल बेल्ट ज्या ठिकाणी मी मतदारसंघातून निवडून येतो, फिशरमनच्या बोटी आहेत, हे चांगल्या पद्धतीने आम्ही त्याचे कारखाने इथं आणू शकतो. ती हायड्रोजन पॉलिसी आणणं गरजेचं आहे. मी त्यावेळी देखील एक 8-10 दिवसापूर्वी USAच्या काही लोकांना भेटलो. पण पॉलिसी करताना त्या कॉन्क्रीट पॉलिसी असल्या पाहिजे आणि कुठचंही सरकार बदललं तर ती पॉलिसी बदलता कामा नये. पॉलिसी बदलल्यामुळे उद्योजकांना त्रास होतो. त्याच्यामुळे सरकार जरी बदलली तरी पॉलिसी बदलू नये अशा पद्धतीची कारवाई आम्ही करणार आहोत. पुढचे हा नमस्कार. येतो तुमच्याकडे सर. नमस्कार, मी चंद्रशेखर नेने. माझा प्रश्न असा आहे की 2015 साली नाणार प्रकल्प आपल्याच मतदारसंघात येणार होता
आणि तेव्हा त्याला हिरिरीने विरोध काही पक्षांनी केला. तो जर तेव्हा आला असता तर आज तो कार्यान्वित झाला असता आणि अक्षरशः हजारो लोकांना नोकऱ्या आणि पोटाला लागले असते. आता आपलं राज्य पुन्हा आलेलं आहे. आता नाणारसारखा प्रकल्प येणार का पुन्हा विरोध होणार? थोडी असं त्याच्यामध्ये सुधारणा करतो की नाणार प्रकल्प हा राजापूर मतदारसंघामध्ये येतो, माझा रत्नागिरी मतदारसंघ आहे. परंतु काही अडचणी असतात, आता त्या मी जाहीरपणानं बोलू शकत नाही की नाणार प्रकल्प गेल्यामुळं नक्की बेरोजगारीला म्हणजे रोजगार जो मिळणार होता त्याला फटका बसलेला आहे. म्हणजे युवा पिढीला नक्की त्याचे काहीतरी गोष्टी सोसाव्या लागणार, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु 1200 ठिकाणी आता रिफायनरी आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. प्रयत्न करण्यापेक्षा टेस्टिंग जी आहे त्याची प्रोसेस देखील सुरू झालेली आहे. आता फक्त मला एकच आपल्या माध्यमातून त्याच्यामधनं एक सूचना करायची सगळ्याच राजकीय पक्षांना की 1200च्या बाबतीमधलं पत्र हे मी लिहिलं नाही किंवा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेने लिहिलं नाही. नाणारला जो विरोध झाला असं आता साहेबांनी जे सांगितलं की नाणारला विरोध का झाला, ठीक आहे, त्यावेळेच्या काही कंडिशन्स असतील, 100% विरोध झाला असेल, पण तसं आता 1200मध्ये नाही आहे. 1200ला जी 5,500 एकर जमीन लागणार आहे त्याच्यातली ऑलरेडी 2,900 एकर जमीन आणि त्याची संमतीपत्र MIDCला मिळालेली आहे. आम्ही तिथे काही जे काही परीक्षणाच्या यंत्रणा आहेत त्या देखील सुरू केलेल्या आहेत. परंतु एक आमची इच्छा अशी आहे की सगळ्या राजकीय पक्षांनी, जसं मगाशी आपण उल्लेख केलात की ठीक आहे वेदांता फॉस्कॉन गेला, माझ्यावर टीका झाली, मी त्याचं थोडंफार अभ्यास करताना म्हटलं की ठीक आहे काही लोकांचं मंत्रिपद गेलं त्याचं कोणावरती राग काढला पाहिजे, माझ्यावर काढतात, ठीक आहे. पण उद्या आपण ज्यावेळी तरुणांना सांगतो की हा रोजगार गेला तो रोजगार गेला, त्यावेळी आपली रिफायनरी बाबतची भूमिका काय हे देखील महाराष्ट्राला स्पष्ट झालं पाहिजे. कारण आता मी जे रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बघतोय तर तिथले सन्माननीय खासदार महोदय जे आहेत ते म्हणतात की रिफायनरी झालीच नाही पाहिजे, आमच्या पक्षाचा त्याला विरोध आहे. तिथलेच त्यांच्याबरोबर जे आमदार सांगतायत की अजिबात नाही, रिफायनरी झालीच पाहिजे, आम्ही शिंदे सरकार बरोबर आहोत. आता हा जो काही संभ्रम निर्माण करण्याची एक काय पॉलिटिकल स्टाईल निर्माण झाली त्याच्यामध्ये एक धोरण स्पष्ट झालं पाहिजे की रिफायनरी तुम्हाला पाहिजे की नको. इथे वेदांता फॉस्कॉन गेला म्हणून बोंबाबोंब करायची आणि तिकडे रिफायनरीच्या बाबतीमध्ये सांगायचं की आम्ही सरकार बरोबर आहोत. पण हे जरी असलं, पण ही झाली राजकीय भूमिका. पण तिथल्या स्थानिकांचाही विरोध आहे की म्हणजे जे नाणारमध्ये विरोध करत होते तीच संघटना, तेच काही लोक आणि तिथल्या स्थानिकांचाही बारसूसोल गावाचाही विरोध आहे. इथे कोकणातच रिफायनरी नको, कोकणात पर्यावरणपूरक उद्योग आले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर तो विरोध तुम्ही कसा काय पर्यावरणपूरक उद्योगधंदे आले पाहिजेत याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण या प्रकल्पामधनं पर्यावरणाला बाधा होते की नाही ह्याच्यावर तरी चर्चेला तरी बसलं पाहिजे. आता तुम्ही बघितलं असेल 2 महिन्यापूर्वी सांगितले एका कुठच्या तरी सन्माननीय तिथल्या नेत्यानं उदय सामंत रत्नागिरीमध्ये फिरलं त्याला जाळून टाकू. ही हुकुमशाही असून उपयोगाची नाही. माझं म्हणणं आपण लोकशाहीमध्ये वावरतो, ठीक आहे ना, तुम्हाला जर पटलं नाही किंवा तुम्ही सांगत असाल ते खरंच असेल पर्यावरणाच्या बाबतीमध्ये तर सरकार संवेदनशील आहे ना, परंतु चर्चाच करायची नाही. तुम्ही जर काल परवाचे व्हिडिओ बघितले तर ही देखील प्रवृत्ती असून उपयोगाची नाही की ज्या ठिकाणी अधिकारी जाईल त्याच्या आम्ही तंगड्या मोडू. ही काय लोकशाही नाही. तुम्हाला जे काय तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे जे काही माहिती आहे ते आम्हाला द्या ना. आणि असं कुठं आहे, आमची पण भूमिका हीच आहे की तिथल्या शेतकऱ्यांमधला गैरसमज दूर करू, चांगल्या पद्धतीचा पॅकेज देऊ, अतिशय चांगल्या पद्धतीचा रोजगार स्थानिकांना कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि त्याच्यातनं तुमचे काही जर गैरसमज होणार असतील तर ते पण गैरसमज आपण दूर करू. पण हे आंदोलनं मी पण केलीत, मी आंदोलनातूनच मोठा झालेला कार्यकर्ता आहे. पण ह्याला जाळून टाकू, त्याला मारून टाकू, त्याला चाकूनं मारू, त्याला तलवारीनं मारू, हे काय आंदोलन असू शकत नाही. बरं, जे आंदोलन करतात त्यांच्या गावातली जमीन जाते का, तर त्याचं देखील मी उत्तर सांगतो की 3 गावातली जमीनच जात नाही. आपण जे काय सांगितलं की देवळं जात आहेत, त्यांना कोण मग त्यांचा हा विरोध काय, म्हणजे त्याच्या मागची कारणं शोधण्याचा आपण प्रयत्न केला. त्याची मागची कारणं देखील आम्ही या 2.5 महिन्यामध्ये शोधायला सुरुवात केलेली आहे. ती देखील मी जनतेसमोर आणणार आहे. कशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं कंपनी नको म्हणून एक वेगळ्या तऱ्हेचं राजकारण देश पातळीवर जागतिक पातळीवर सुरू असतं, कशा NGO पाठवल्या जातात, कशा पद्धतीनं तिथे हा अवेअरनेस क्रिएट केला जातो की आम्हाला कंपनी नको, याच्यामध्ये आम्ही अभ्यास करतो. पण एक तर आहे ना की ही लोकशाही आहे. तुम्हाला जर नको असेल तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही चर्चा केली पाहिजे. मी अनेक त्यांच्या शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. पण आता समर्थकांची जर बाजू आपल्याला ऐकून घ्यायची असेल तर या लोकांचं म्हणणं आहे की समर्थकांची बाजू ऐकून घ्यायची नाही. पण आता जर सातबारे बघितले तर 2,900 एकरचे सातबारे आज MIDC कडे आलेले आहेत. त्याच्यामुळे 1200च्या बाबतीत आपण जो साहेब विषय या ठिकाणी सांगितलं की शासन सकारात्मक आहे, बेरोजगारी दूर करण्यासाठी 1200च्या प्रकल्पामध्ये आम्ही पुढे जाणार आहोत. इकडे एक प्रश्न आहे. नमस्कार. एक उपप्रश्न आहे थोडं. बोला.
याच्या पुढे जाऊन सर आपण असं केलंय की विद्यापीठामध्ये देखील येण्याची गरज नाही. हा जर प्रकल्प सकारात्मकदृष्ट्या पुढे गेला तर तिथं स्किल बेस लागणारे जे काय स्टुडंट प्रोडक्शन आहे, जे स्टुडंट लागणार आहेत, जे विद्यार्थी लागणार आहेत, जे स्किल वर्कर लागणार आहेत, हे मुंबईच्या विद्यापीठामध्ये यायची गरज नाही. आम्ही तिथंच स्किल सेंटर टाकू, त्याला कितीही खर्च लागला तरी आम्ही करू, ही आमची भूमिका आहे आणि त्याच्यासाठी देखील आम्ही जमीन अक्वायर करतोय. हा, पुढचा प्रश्न. सर नमस्कार, मी पवनजित माने, पुण्यामध्ये IT फोरम चालवतो. तर स्मॉल सिटीज टियर 2 टियर 3 मध्ये IT पार्क नेण्यासाठी आपली काय रणनीती आहे? आणि तामिळनाडू किंवा बाकीच्या राज्यांमध्ये ऑलरेडी या स्मॉल सिटीजमध्ये IT पार्क गेलेले आहेत, तर आपलं राज्य त्यांना कसं कम्पीट करेल? आणि आत्ता जे आपले IT पार्क्स आहेत पुण्यामध्ये, त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर एकदम पुअर कंडिशनमध्ये आहे, तर ते कसं इम्प्रूव्ह करता येईल? आपल्या IT पुण्याच्या पार्कची पहिली परिस्थिती अशी आहे की हिंजवाडीमधली जागा आपली संपलेली आहे. त्याच्यामुळे जास्त जागा आधी IT सेक्टरला पुण्यामध्ये कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी आम्ही ॲक्विजिशन सुरू करतोय. आणि ज्याचा मगाशी मी उल्लेख केला की 2.5 वर्ष IT पॉलिसीला आम्ही चालनाच दिली नाही. 2021 किंवा 2020ला IT पॉलिसी संपल्यानंतर त्याच्याकडे कोणी बघितलंच नाही. तर येत्या 8 ते 10 दिवसामध्ये पहिल्यांदा आम्ही IT पॉलिसी, जसं साहेबांनी सांगितलं परमनंट IT पॉलिसी, त्याच्यामध्ये जी काय अमेंडमेंट असेल ते आपण नंतर करू, पण आता कन्फर्म IT पॉलिसी आम्ही करू. आणि हिंजवाडीला जी जागा संपलेली आहे, आपल्याला माहित असेल की चाकणमध्ये आपण फ्लोरिकल पार्क केलाय 800 एकरमध्ये की 900 एकरमध्ये. तिथल्या लोकांची देखील मागणी आहे की निम्मी जागा जर आम्ही IT सेक्टरला त्या ठिकाणी देऊ शकलो, TTC मध्ये अनेक प्रकल्प बंद आहेत IT मधले, ती जागा परत आम्ही देऊ शकलो, तर जागा म्हणजे लँड बँक जी आहे ती देखील IT साठी मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये लागणार आहे. पण IT पॉलिसी आल्यानंतर हे सगळे प्रश्न दूर होतील. हॅलो, आपण ज्यावेळेला उद्योग खातं किंवा उद्योग क्षेत्राबद्दल बोलतो त्यावेळेला MIDC, मॅन्युफॅक्चरिंग ह्याच्याशी निगडीतच आपण सर्व जास्तीत जास्त चर्चा करतो. वेअरएज तुम्ही महाराष्ट्रात आज जर पाहिलं तर जवळजवळ 60% जास्त गुंतवणूक किंवा रोजगार हा उत्पादन वगळता सर्व्हिस सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर होतोय आणि त्याच्यात पुढे स्कोपही आहे. माझा प्रश्न असा होता की बरेचदा एक तर पहिला प्रश्न असा होता की अशा पद्धतीने स्वतःचं रिओरिएंटेशन करण्याच्या दृष्टीने किंवा सर्व्हिस सेक्टरला कसं, कारण त्यात रोजगारही जास्त निर्माण होत राहतात, तर त्या दृष्टीने आपण काही धोरण डोळ्यासमोर आहे का? आणि दुसरा त्याला उपप्रश्न त्याच्याच अनुषंगाने असा होता की पर्यटन किंवा शिक्षण किंवा आरोग्य ह्या तीनही विषयांशी संबंधित व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात वाढू शकतात, ऑलरेडी आहेत आणि अजून वाढू शकतात. तर हे जे खात्यांची ओव्हरलॅपिंग होतं याच्यावर तुम्ही काही विचार केलेला आहे का, किंवा हे उद्योग म्हणून त्या दृष्टीने पाहून तुम्ही काही प्लॅन करताय का? नाही, खात्यांचं ओव्हरलॅपिंग होतंच म्हणून काही या गोष्टी पेंडिंग राहतात आणि सगळ्याच खात्यामध्ये एखाद्यानं हस्तक्षेप करायचं म्हटलं की ह्या अडचणी निर्माण होतात. पण परवा मी नागपूरला गेलो होतो, मुख्यमंत्री महोदय यांबरोबर गेलो होतो. गोसी खुर्दला आम्ही व्हिजिट केली. गोसी खुर्दला व्हिजिट केल्यानंतर एक लक्षात आलं की टुरिझमला उद्योगाचा दर्जा दिला गेलेला आहे, पण पुढे काय? तर त्या ठिकाणी आम्ही असा एक निर्णय घेतला की वॉटर स्पोर्ट्स जे आहेत किंवा टुरिझममधले जे काही प्रकार आहेत त्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये आणायचं. म्हणजे 50 लाखापर्यंत त्याला आम्ही कर्ज द्यायचं. अर्बनमधले असतील तर 25% त्यांना सबसिडी मिळेल, ग्रामीणमध्ये असेल तर 35% मिळतील. आणि टुरिझमच्या दृष्टीनं मला असं वाटतं की एखाद्या ग्रामीण भागातल्या मुलाला किंवा मुलीला टुरिझमच्या बाबतीमध्ये रोजगार जर निर्माण करायचा असेल तर 50 लाख सध्या असे पुरेसे आहेत. आणि आमच्याकडे त्यांनी जसं सांगितलं की सर्व्हिस सेक्टर आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे. तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला आम्ही 50 लाख रुपये देतो आणि सर्व्हिस सेक्टरला आम्ही 20 लाख रुपये देतो मुख्यमंत्री निर्मिती योजनेतनं. तर ते दोन्ही क्लब करून 70 लाख रुपये आम्हाला टुरिझमसाठी देता येतात का, याच्यावर आम्ही चर्चा करतोय आणि ती पॉलिसी आम्ही त्या 8-10 दिवसामध्ये आणतोय, जेणेकरून टुरिझमच्या दृष्टीनं एक महत्वाचं पाऊल पुढे टाकू. हेल्थच्या दृष्टीनं आपण जे सांगितलं त्याचा उल्लेख मगाशी मी केला की उत्तराखंडचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर मला भेटायला आले होते मुख्यमंत्र्यांच्या वतीनं तिथल्या. त्यांना आम्ही सांगितलं की ठीक आहे, मेडिकल टुरिझम जे आहे हे त्यांची इच्छा अशी होती की आमच्याकडे मेडिकल फॅसिलिटी तशा फार मोठ्या नाही आहेत, तर आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीनं करू शकतो का. तर मी त्यांना सांगितलं की ज्यांची परिस्थिती आहे किंवा जे पैसे खर्च करू शकतात अशा लोकांना ऑपरेशन झाल्यानंतर जर शांत ठिकाणी 8-10 दिवस 15 दिवस राहायचं असेल तर आम्ही तुमच्याकडे पाठवू. तुमच्या लोकांचं ऑपरेशन करायचं असेल आम्ही इथे लीलावती आहेत किंवा मोठमोठी हॉस्पिटल आहेत तिथं आम्ही करू. आणि मेडिकल टुरिझम जर आम्ही चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकलो आणि त्याला पण उद्योगाचा दर्जा दिला तर फार मोठ्या पद्धतीनं काम होऊ शकतं, अशी सकाळी चर्चा झाली आमची. तर एक्सपोर्टच्या पण पॉसिबिलिटीज खूप आहेत.
नक्कीच. परदेशातनं मोठ्या प्रमाणावर लोक उपचारासाठी मुंबईत आजही येत आहेत, गल्फमधनं येत आहेत मोठ्या प्रमाणावर, अमेरिका किंवा युरोपमधनं येत आहेत, पण त्यासाठी सरकारी धोरणाच्या पातळीवर काही आहे असं वाटत नाही. कारण मी म्हटलं असं उद्योग खात्याचा विचार हा नेहमीच MIDC आणि मॅन्युफॅक्चरिंगच्याच पर्स्पेक्टिव्ह मधनं होतो नाही, हा असं वाटतं. सामचा कार्यक्रम हा योगायोग असावा. सकाळीच हे धोरण फायनल करून मी इकडे आलो, त्याच्यामुळे ती चिंता तुम्ही करू नका आता. थोडासा वेगळा प्रश्न विचारतो. आपण कोकणाचे पालकमंत्री सुद्धा आहात, त्या दृष्टीने गेल्या वर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथे पूर आले होते, त्याला आपण महापूरच म्हटलं होतं. यावर्षी केवळ पावसाने कृपा केली म्हणून यावेळेला तिथे पूर आला नाही. पण त्या पुराचं कारण जे आहे ते केवळ जास्त झालेला पाऊस हे नसून तिथे ज्या पद्धतीने विकास कामं झालेली आहेत त्यामुळे पावसाचं नैसर्गिकरित्या वाहन करणारी जी व्यवस्था आहे ती पूर्ण कोलॅप्स झालेली आहे आणि त्यामुळे तिथे पूर येत आहेत असं आपल्या लक्षात आलेलं आहे. त्या दृष्टीने महाड असेल, चिपळूण असेल, या शहरांचे नियोजन परत एकदा बघण्याची, त्याचे विकासाचे आराखडे पुन्हा एकदा आखण्याची गरज आहे. तिथल्या ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात लँडस्लाईड्स होताना दिसत आहेत, कारण वस्त्या डोंगराच्या पायथ्याशी आहेत आणि सह्याद्रीमधनं मोठ्या प्रमाणात लँडस्लाईड आता व्हायला लागल्यात आणि त्याच्याही वरती थोडं काम करण्याची गरज आहे. तिसरी एक गोष्ट अशी लक्षात येते की काळू नदी असेल, सावित्री नदी असेल, या नद्यांची वहन क्षमता कमी झालेली आहे. कारण महाबळेश्वरकडनं जे मोठ्या प्रमाणात दगड माती तिथून वाहून येते, त्यांनी या नद्यांचं पात्र खूप अरुंद केलेलं आहे, उथळ केलेलं आहे, त्यामुळे तिथून पाणी वाहून जाऊ शकत नाही. म्हणजे त्याचं मूळ कारण आहे ते कदाचित महाबळेश्वरकडे होणाऱ्या वृक्ष कापणीमध्ये असेल, पण या नद्यांची वहन क्षमता नेमकी किती कमी झाली आहे, किती उथळ झाल्या आहेत, त्याचा किती रुंदीकरण करायला लागेल, खोली करायला लागेल. महाडमध्ये, चिपळूणमध्ये ही कामं सुरू झाली आहेत, पण ती अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने चाललेली आहे. तिथे ड्रेजर्स आणून सगळी नदी खोदून काढली जाते, त्याच्यात तिथली नैसर्गिक वहन क्षमता ती अजून जास्त त्याच्यात अफेक्ट होईल. जे पाण्याचे नैसर्गिक झरे आहेत ते त्याच्यात अजून जास्त वाईट त्याच्यावरती परिणाम होऊ शकेल. तर आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने या शहरांमध्ये, या ग्रामीण भागामध्ये विशेषतः पूर नियंत्रण आणि लँडस्लाईड नियंत्रण या दृष्टीने खूप काम करायची गरज आहे. आणि ते केवळ आपत्ती व्यवस्थापन म्हणून नाही तर तिथल्या विकास नियोजनाच्या दृष्टीने करायची गरज आहे आणि ते पालकमंत्री म्हणून आपण त्यात काही पुढाकार घ्यावा. तर उद्योगाशी संबंधित विषय नाही आहे, पण इतक्या पोटतिडकीने त्यांनी मांडलाय, तर तुम्ही थोडक्यात. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये मी स्वतः होतो म्हणून मी आपल्याला सांगितलं की आपण जी वहन क्षमता आणि सांगितली त्याच्यामध्ये थोडंफार अशास्त्रीय असू शकेल, पण सावित्री नदी असेल, वाशिष्ठी असेल, शास्त्री असेल, तिकडे बाव नदी असेल, या सगळ्याचा आम्ही सर्वे केलेला आहे. आणि पाऊस यावर्षी पडला नाही अशातला भाग नाही. यावर्षी देखील 110% जास्त पाऊस पडलेला आहे, तरी देखील चिपळूणसारख्या ठिकाणी पाणी भरलं नाही. ह्याला थोडं कारण असं आहे की तिथला जो 7.5 लाख क्युबिक मीटर गाळ आम्ही काढला, आम्ही इन द सेन्स यंत्रणेनं काढला, ते त्याला कारणीभूत आहे. आणि तुम्ही जे सांगितलेली गोष्ट खरी आहे की पाण्याचा फ्लो किती आहे आणि गाळ किती साचला आहे, ह्याचं कॅल्क्युलेशन देखील विभागानं करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की गाळ जर काढून खोली वाढवली ते प्रसंग कमी होतील आणि त्या दृष्टीनं आम्ही कामकाज करतोय. खरं तर गेले अनेक वर्ष, अनेक काळ आम्हाला प्रत्येक वेळी आमचे तक्रारी किंवा अडचणी मांडणे किंवा त्यासाठी भांडणे यातच आमची एनर्जी जास्त जाते. उद्योग क्षेत्राची किंवा उद्योगाची संघटना म्हणून नसते उद्योग करायला लागत. राज्याची 100 वर्ष जुनी शिखर संस्थेचं प्रतिनिधित्व करत असताना काही चांगल्या गोष्टी जर घडल्या तर त्या सुद्धा आपण समोर आणल्या पाहिजेत आणि त्याही तितकेच खेळाडू वृत्तीपर्यंत आपण मांडल्या पाहिजेत. यासाठी कुणी वेगळं मी काय राजकीय हेतून बोलत नाही का माझ्या बोलण्यामध्ये कुठलाही राजकीय अभिनिवेश नाही. उदय सामंत साहेबांनी काही गोष्टी सांगितल्या तर मला एक आठवण किंवा तुम्हाला एक जाणीव करून द्यायची आहे. हा सगळ्यात सेन्सिटिव्ह जे 2-3 प्रश्न आहेत आमचे, त्यामधला पेंडिंग अनुदानाचा प्रश्न होता की राज्यातल्या अनेक उद्योगांना फार मोठी अडचण सहन करायला लागत होती. 2 वर्ष आमची ते कामं होत नव्हती. मुळात उद्योग मंत्री ऍक्सेसेबल असले पाहिजेत उद्योगांच्या प्रश्नासाठी. उद्योग चांगले चालले तर हे राज्य प्रगती करणार आहे आणि राज्य प्रगती केली तर नॅचरली देशाची प्रगती होणार आहे. उद्योग मंत्री ऍक्सेसेबल नसणे किंवा आमच्या विषयाला ऍड्रेस न होणे ही एक मोठी समस्या गेले काही वर्ष आम्ही सातत्यानं बघत होतो. ती आम्हाला या 2.5-3 महिन्यामध्ये दूर झालेली बघायला मिळते, हे मला इथं कबूल करावंच लागेल. ज्यावेळी आम्ही मागितली त्यावेळी आम्हाला त्यांची भेट मिळाली नाही. पॉझिटिव्ह अप्रोच असलेला जर लिडरशिप मिळाली उद्योग खात्याला तर त्याचा नक्की सकारात्मक परिणाम दिसणार आहे. काही उद्योग गेले ही जी ओरड चालू आहे ते मी जबाबदारीनं सांगतो, 2-3 महिन्यामध्ये उद्योग जाण्याचा निर्णय होऊ शकत नाही. उद्योग यायचाही निर्णय असेल किंवा जायचाही निर्णय असेल त्याला काही महिने किंवा काही वर्ष पण लागतात आणि 2-3 महिन्यात या गोष्टी नक्की घडत नाहीत. त्यामुळं अशा पद्धतीनं आपल्याच राज्याला आपणच बदनाम करतो, त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार. अशा पद्धतीनं कुणीही करू नये, राजकीय लोकांनी पण करू नये की ह्या तुमच्या आरोपामुळे आमचं राज्य बदनाम होतं. या 2 प्रश्न आम्ही त्यांच्याकडे मांडले की अनुदान ताबडतोब तुम्ही दिलं पाहिजे. त्यांनी अतिशय पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड केला आम्हाला आणि त्यांनी म्हटलं हे आम्हाला 2 टप्प्यात देता येईल.
तर कशा पद्धतीने दिलं पाहिजे हो? प्रत्येकाला निम्मे निम्मे द्यावे का कशी द्यावे? आणि म्हटलं जे फर्स्ट कम फर्स्ट तुम्ही द्या. आणि त्यांनी मान्य केलं आणि पैसे कधी पोचले खात्यात हे लोकांना आश्चर्य वाटलं. रे पैसे आले माझे, आम्हाला कुठेही जावं लागलं नाही उद्योगाला, ही वस्तू. आणि ज्या चांगल्या गोष्टी आपण अप्रिशिएट केल्या पाहिजेत. 2 वर्षाची मुदतवाढ होती कोरोना कालखंडाची, आम्ही जीव तोडून ओरडत होतो, कुणी ऐकत नव्हतं. त्या 2 वर्षाच्या मुदतवाढीचा 30,000 कोटीचा फायदा या राज्यातल्या जुन्या उद्योगांना होणार आहे, हे सुद्धा आम्ही मान्य केलं पाहिजे. लक्षात आलं. फक्त तुमची आता काही अपेक्षा उद्योग आता बंधनाकडे आमची एखादा अपेक्षा प्रश्न आहे, 2 मला प्रामुख्याने गोष्टी मांडायच्या आहेत. एक तर आमच्या राज्याला खरं तर महाराष्ट्र हे जगातल्या लोकांचं ज्यांना भारतात यायचंय त्यांची पहिली प्रायोरिटी नॅचरली ही महाराष्ट्र असते. पण काही कारणाने आम्ही कुठेतरी मागे पडलो, ही वस्तुस्थिती आहे. परंतु या मागे पडण्यामागे आपल्या राज्याची प्रतिमा खराब झाली, तर ही प्रतिमा दुरुस्त करण्यासाठी उद्योग खात्याने विशेष मोहीम हाती घेतली पाहिजे असं मला उद्योगमंत्र्यांना विनंती करायची. आम्ही त्यामध्ये सहभागी व्हायला नक्की तयार आहे. त्यांचे प्रयत्न नक्की आहेत. आज सकाळच्या बैठकीमध्ये मी सुद्धा होतो. ज्या पोटतिडकीने त्यांनी महाराष्ट्राचे उद्योग खात्याचे व्यतिरिक्त जे विषय मांडले, हे त्यांचे विजन काय आहे विकासाचं, हे आमच्याही लक्षात येतं. एकूणच या आरोप प्रत्यारोपावरनं एक जी प्रतिमा राज्याची मलिन होते आणि त्याचा एक वेगळा मेसेज उद्योग जगतात जातोय, त्यावर नेमकं काय प्रयत्न सुरू आहेत त्यावर? काल एक नरेंद्र मोदी साहेबांच्या पुढाकारानं एक आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा असा दिल्लीमध्ये होता आणि त्याचे पार्टनर म्हणून आम्ही गेलो होतो. म्हणजे आम्ही ठरवलं होतं की त्याच्यामध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट करायचं आहे. 14 दिवस तो दिल्लीमध्ये आहे. मला सगळ्यांना आवाहन करायचं की आपण मुद्दाम बघावं की कशा पद्धतीनं आम्ही महाराष्ट्राला प्रेझेंट केलंय. पारंपरिकता महाराष्ट्राची जपलेली आहे. आणि एवढंच नाही, मला त्याच्याबद्दल आनंद का वाटतो की ठीक आहे, आम्ही आमचं MIDCचं प्रेझेंटेशन केलंय, MSRDCचं केलंय, सिडकोचं केलंय, पण माझा महाराष्ट्रातला बचत गट, महिला भगिनी काय क्रांती घडवू शकतात याचं प्रेझेंटेशन आम्ही महाराष्ट्राच्या वतीनं दिल्लीमध्ये केलेलं आहे. आणि काल आम्ही निर्णय घेतला की माझ्याच खात्याअंतर्गत ते येतं. त्याच्यामुळे महिला भगिनींचे जे बचत गट आहेत आणि त्यांचं प्रोडक्शन जे चांगलं आहे, म्हणजे आपण मोठमोठ्या प्रकल्पावरच फक्त बोलतो पण ह्या घटकाकडे आपण लक्ष देत नाही, तर त्यांना दिल्लीला मार्केट उपलब्ध करून द्यायचं महाराष्ट्र सदनच्या माध्यमातून, हा देखील आम्ही निर्णय घेतलाय. आणि ते जे एक्झिबिशन आहे त्याच्यामधनं पण आम्ही मेसेज दिलाय की आमच्याकडे इलेक्ट्रिकल व्हेकल पॉलिसी आहे, आमच्याकडे हायड्रोजन पॉलिसी आम्ही लॉन्च करतोय, आम्ही IT पॉलिसी लॉन्च करतोय, आम्ही वाईन पॉलिसी लॉन्च करतोय, आम्ही मरीन पार्क करतोय, आम्ही मँगो पार्क करतोय, आम्ही आता नितीन गडकरी साहेबांच्या पुढाकारानं 9 लॉजिस्टिक पार्क करतोय. त्याच्यातलं वर्ध्याला सुरू झालेलं आहे, जालनामध्ये करतोय, भिवंडीला करतोय, रत्नागिरीमध्ये करतोय, पुण्यामध्ये करतोय. ते सगळं आम्ही प्रेझेंट केलंय. आणि तिथं देखील काल मी सांगितलं की दिल्लीच्या स्तरावर MIDC मार्फत नक्की महाराष्ट्राची इंडस्ट्री काय आहे याचं देखील प्रेझेंटेशन झालं पाहिजे. ते आम्ही मोठं एक्झिबिशन घेऊन फेब्रुवारीमध्ये करणार आहोत. शरद पवारांनी एक मध्यंतरी उल्लेख केला होता की नवीन प्रोजेक्ट आपल्याकडे येणार आहेत. पंतप्रधानांनी तुम्हाला आश्वासन दिलं, तुम्ही अनेकदा सांगितलंय, उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्र्यांनी तो पुनरुच्चार केलेला आहे. त्यांनी असं एक वाक्य म्हटलं होतं की नेमकी किती गुंतवणूक राज्यात येणार आहे आणि कोणकोणते प्रकल्प येणार आहेत त्याची काही यादी आम्हाला देता येईल का? खरं तर त्यांनी हा प्रश्न विचारला होता, पण प्रत्येक महाराष्ट्रातल्या आता या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्यातल्या माणसाच्या मनात हाच प्रश्न आहे की नेमकी किती गुंतवणूक येणार आहे. तर नक्कीच मी तुम्हाला यादी काही कालावधीनंतर अगदी इंडस्ट्री वाईज देईन. कुठचा उद्योग येणार आहे, त्यातला महाराष्ट्रातला कुठचा आहे, परराज्यातनं कुठचा आलेला आहे, परदेशातनं कुठचा आलेला आहे. म्हणूनच आम्ही एक प्रयत्न असा करतोय की हे सगळे जे MOUs झालेले आहेत, 123 MOUs मागच्या डाऊसच्या आमच्या त्या एक्झिबिशनमध्ये झाले होते. पण दुसरं मला एक सांगितलं पाहिजे की नुसता MOU झाला म्हणजे इंडस्ट्री आली नाही. आता हे 5 प्रकल्प जे गेले म्हणून आपण सांगतो, त्याचा कुठे MOU झाला होता? त्याचा काय पण MOU झालेला नाही. MOU झाल्यानंतर आम्ही लँड अलॉट केली का? लँड अलॉट करून आम्ही हाय पॉवर कमिटी घेतली का? हाय पॉवर कमिटी करून आम्ही कॅबिनेट सब कमिटीमध्ये गेले का? कॅबिनेट सब कमिटीमधनं आमच्या बोर्डामध्ये आलंय कारण बोर्डानं त्याला मान्यता दिली का? हे फार मोठं चक्र आहे. MOU कसं आहे, आज मी तुम्हाला आश्वासन दिलं, इथल्याच इंडस्ट्रीवाले आहेत त्यांना उठवलं, माझ्या केबिनमध्ये घेऊन गेलो, 2 फाईल घेतल्या, त्याच्यामध्ये एक पांढरा कागद ठेवला, दुसरा पांढरा कागद ठेवला, सह्य केली आणि ही फाईल तिकडे आणि ती फाईल इकडे केली. म्हणजे MOU सध्या होतो असं एकंदरीत बघायला मिळतंय. पण MOU झाल्यानंतर आपण MOUची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आणि ती कुठच्या पद्धतीनं करतो त्याच्यावर इंडस्ट्री अवलंबून आहे. आणि म्हणून MOUच्या जास्त भानगडीमध्ये न पडता जो MOU करू तो शाश्वत असेल, जो MOU करू ती इंडस्ट्री येईल, अशा पद्धतीने आम्ही कामकाज सुरू केलंय आणि त्याच्यामध्ये आम्हाला 2-3 महिन्यामध्ये नक्की यश येणार आहे. काही प्रश्न असतील तर? माझा एक प्रश्न अजून मध्ये बाकी आहे. आपल्या उद्योग खात्यामध्ये व्यापार आणि उद्योग दोन्ही घटक समाविष्ट आहेत. उद्योग खात्यावर आम्ही बराच फोकस करत असतो, परंतु दुर्दैवानं व्यापार खात्याकडं किंवा व्यापाराच्या विषयाकडं म्हणावं तितकं लक्ष दिलं जात नाही. योगायोगानं या देशातलं ट्रेड पॉलिसी बनवणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे.
1995 साली ट्रेड पॉलिसी बनवली, जी योगायोगानं महाराष्ट्र शासनानंच बनवली होती. त्यावेळी नवीन व्यापार खातं पण केलं होतं, पुन्हा ते खातं उद्योगमध्येच मर्ज केलं. तर या व्यापाऱ्यांच्या अडचणीसाठी जसं केंद्र सरकारनं आता नव्यानं ट्रेड बोर्ड गठन केल्याने राज्यानेही करायला सांगितलंय, त्याची अंमलबजावणी आपण लवकरात लवकर करावी आणि राज्याच्या ट्रेड पॉलिसीमध्ये एकदा रिव्हिजन करून आताच्या काळानुसार जे बदल आम्हाला अपेक्षित आहेत त्यासाठी तुम्ही एखादा पुढाकार घेऊन व्यापारासाठी एक मीटिंग करावी. दुसरं, व्यापार आणि उद्योग या दोन्ही घटकासाठी एक महत्वाची गोष्ट असते लॉजिस्टिक्स आणि वाहतूक व्यवस्था. जसं रेल्वेच्या काही आमच्या समस्या आहेत, तसं कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मंजूर आहे पण काम सुरू नाही. एअरपोर्टचे जसं आपण काल कोल्हापूरनं पहिलं नाईट लँडिंग केलं, त्या ठिकाणी आम्हाला कार्गोची सुविधा हवी आहे. या 3 डिपार्टमेंटचं एक कोऑर्डिनेशन कमिटी सारखं काहीतरी करून जे आमच्या उद्योगाला पूरक आहे किंवा उद्योगाला आवश्यक आहे, पोर्ट, रोड, रेल्वे आणि एअर, गांधी सर, हा जो मुद्दा त्यांनी सांगितला तो महत्वाचा आहे की ह्या ज्या पॉलिसी आहेत की ट्रेड पॉलिसी आहे किंवा अन्य काही पॉलिसी आहेत त्याच्यासाठी खरोखरच हे मंत्र्यालाच सगळं कळतं आणि मंत्रीच सगळ्या पॉलिसी करतो किंवा आमचे सगळे IAS ऑफिसर आहेत ते चांगलं काम करतात, पण त्याच्याबरोबर एक चांगले तज्ज्ञांची समिती असणं गरजेचं आहे. मी ट्रेडच्या बाबतीमध्ये आपल्या कार्यक्रमातनं आश्वस्त करतो की येत्या 4-5 दिवसामध्ये याची आम्ही चांगली कमिटी करू, त्यांच्या संघटनेच्या लोकांना पण त्याच्यामध्ये प्रतिनिधिपद देऊ आणि चांगली ट्रेड पॉलिसी आम्ही महाराष्ट्रासमोर आणू. या सेशनचा वेळ खरं तर संपत आलेला आहे. एखादा कोणाचा प्रश्न असेल तर थोडक्यात घेऊया आणि आपण कन्क्लूड करतोय. इकडे नमस्कार सर, मी अनिकेत सुनावणे अँड आय एम पॉलिसी रिसर्चर. महाराष्ट्रामध्ये ऑलमोस्ट 53% स्किल्ड लेबरर्स आहेत आणि संयुक्त महाराष्ट्र जेव्हा घडलं, द बेसिक द बेस ऑफ द होल मुवमेंट वॉज टू स्ट्रेंथन अ महाराष्ट्रीयन. तर हे सगळं असून सुद्धाही गुजरात, जे इट्स नॉट इवन इन टॉप 5 और टॉप 7, तरीही गुजरातमध्ये हे सगळे प्रकल्प कसे जातात. आणि लेट से की वॉट एव्हर द रिझन्स यू गिव्ह, इन फ्युचर हे 53% जे स्किल्ड लेबरर्स आहेत, आपण यांच्यासाठी काय आणताय. अँड द सेकंड थिंग दॅट आय वॉन्ट टू आस्क यू इज दॅट लेबर जे वेजेस आहेत तर तुम्ही कधी रिवाइज करताय. नाही, एक महत्वाची गोष्ट अशी आहे की गुजरातच असं नाही, आपण फक्त गुजरातकडे गेलेल्या प्रकल्पावर चर्चा करतो. काही प्रकल्प तामिळनाडूला गेलेत, काही प्रकल्प हैदराबादला गेलेत, काही लोक प्रकल्प अन्य ठिकाणी गेलेत. पण हे का गेलेत ह्याचा अभ्यास आम्हाला करणं गरजेचं आहे आणि म्हणून 15 दिवसापूर्वी आम्ही एक अलिखित पॉलिसी करून टाकली, जी आम्ही इंडस्ट्रियलिस्ट बरोबर बोलतोय. पूर्वी कसं होतं की तुमच्या राज्याची पॉलिसी काय, त्यांच्या राज्याची पॉलिसी काय, हे सगळ्या पॉलिसीज घेऊन बसायचं आणि त्याच्यानंतर सगळ्यात चांगली पॉलिसी आहे तिथं आम्ही जायचं, ही सिस्टीम होती. आता आम्ही सांगितलं की तुम्हाला बाकीच्या पॉलिसीज जे काही इन्सेंटिव्ह पॅकेज देतील त्याच्यापेक्षा उत्कृष्ट महाराष्ट्र देईल. आता ह्याच्या पलीकडचं प्रपोजल असू शकत नाही. त्यांनी लँडला काही कन्सेशन दिलं त्याच्यापेक्षा देऊ, त्यांनी 60 वर्षासाठी दिली आम्ही 90 वर्षासाठी देऊ, त्यांनी इलेक्ट्रिसिटी 7 रुपयानं दिली आम्ही 6 रुपयाने देऊ, वॉटरमध्ये काही प्रॉब्लेम त्यांनी कमी असला त्याच्यापेक्षा आम्ही कमी करू. आम्ही प्रचंड फ्लेक्झिबल आहोत. आणि दुसरं सांगितलं की रेड कार्पेट म्हणजे काय असतं, तर हेच असतं की तुम्हाला जे पाहिजे ते ऑन दी स्पॉट देणं. आणि हे जर आम्ही केलं तर गुजरात नाही, कुठच्याच राज्यामध्ये महाराष्ट्रातनं प्रकल्प जाणार नाहीत. अगदी तुम्ही साम टीव्हीला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि जे गतवैभव महाराष्ट्राला यापूर्वी उद्योग विभागात होतं त्यांच्याकडे, ते पुन्हा एकदा तुमच्या कार्यकाळात प्राप्त हो अशी अपेक्षा करूया. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात यासारखी जी स्पर्धा तगडी आहे, त्यामुळे तुम्हालाही तुमच्या आता बाया सरसावून काम करावं लागणार आहे. त्याबद्दल शुभेच्छा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.